नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापिका डॉक्टर शुभांगी राठी, भुसावळ येथील श्रीमती प.क. कोटेच्या महिला महाविद्यालयात राज्यशास्त्राची प्राध्यापिका म्हणून सध्या कार्यरत आहे. सध्या होऊ घातलेल्या परीक्षेच्या संदर्भात आपण बहुपर्यायी प्रश्नांचा विचार करत आहोत. तृतीय वर्षाच्या राज्यशास्त्रासाठी जो पेपर आहे, ज्यामध्ये भारतीय राजकीय विचारवंत दादाभाई नौरोजी यांचा विचार आपण करत आहोत. यापूर्वी आपण 4 भाग बघितले, ज्याच्यामध्ये प्रत्येक भागात 10 प्रश्न, याप्रमाणे आपण 4 भागात 40 प्रश्नांचा अभ्यास केलेला आहे. 41 बघा. ब्रिटिश साम्राज्यवादाच्या काळात आर्थिक शोषणाचा सिद्धांत खालीलपैकी कोणी सांगितला? म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग स्टेटेड द थिअरी ऑफ इकॉनॉमिक एक्सप्लॉयटेशन किंवा इकॉनॉमिक ड्रेन थिअरी ड्युरिंग द पिरियड ऑफ ब्रिटिश एम्पिरियलिझम है ना. एक्सप्लॉयटेशनच्या ऐवजी इथे ड्रेन थिअरी म्हणा. ओके. आता इथे ब्रिटिश साम्राज्यवादाचा काळ आहे, म्हणजे काळ लक्षात घ्या, ब्रिटिशांचा काळ आहे. आणि इथे इकॉनॉमिकल ड्रेन थिअरीची सिद्धांत कोणी सांगितला, याच्यापूर्वी असाच प्रश्न आहे, फक्त भाषा बदलली, ब्रिटिश साम्राज्यवादाचा काळ विचारला. तर मित्रांनो, याचं उत्तर काय आलंय? बरोबर आहे, एकदम बी. यानंतरचा प्रश्न क्रमांक 42 बघा. दादाभाई नौरोजी यांच्या मते स्वराज्य याचा अर्थ काय? स्वराज्याचा अर्थ विचारलाय आहे ना. 1906च्या कलकत्ता अधिवेशनात स्वराज्याची घोषणा केलेली आहे आणि या स्वराज्याचा अर्थ त्यांनी विचारलेला आहे की व्हॉट इज द मिनिंग. म्हणजे अकॉर्डिंग टू दादाभाई नौरोजी स्वराज मीन्स ए. पूर्ण स्वातंत्र्य, बी. स्वराज्य, 3 सी आहे आर्थिक स्वातंत्र्य आणि डी आहे राजकीय स्वातंत्र्य म्हणजे पॉलिटिकल फ्रीडम. इथे त्यांनी काय म्हटलेलं आहे? स्वराज्य याचा अर्थ पूर्ण स्वातंत्र्य, कम्प्लीट फ्रीडम, हे लक्षात घ्यायचंय. म्हणून पर्याय क्रमांक ए इथे बरोबर आहे. यानंतरचा प्रश्न क्रमांक 43 बघा. या 43 नंबरच्या प्रश्नामध्ये आपणास काय विचारलंय की दादाभाई नौरोजी यांचे राजकीय विचार आणि त्यामधील तत्वज्ञान यांचे वर्णन जर थोडक्यात करायचं असेल तर टिंबटिंब या शब्दात करता येते. म्हणजे लक्षात घ्या की यांचे राजकीय विचार आणि त्यांचं राजकीय तत्वज्ञान जे आहे याचं वर्णन कोणत्या शब्दामध्ये करता येतं. म्हणजे टू ब्रीफली डिस्क्राईब द पॉलिटिकल थॉट अँड फिलॉसॉफी ऑफ दादाभाई नौरोजीज. आता राजकीय उदारमतवाद म्हणजे पॉलिटिकल लिबरलिझम, जागतिकीकरण ग्लोबलायझेशन, सी आहे मार्क्सवाद म्हणजे मार्क्सिझम आणि लोकशाही म्हणजे डेमोक्रेसी. या 4 पैकी कशात केलं जातं? एकदम बरोबर आहे, आपण त्यांचा राजकीय उदारमतवाद अभ्यासला. म्हणून राजकीय उदारमतवादामध्ये त्यांचे राजकीय विचार आणि राजकीय तत्वज्ञानाचा प्रभाव म्हणजे आपल्याला स्पष्ट दिसतं की त्यांचे राजकीय विचार आणि तत्वज्ञान हे राजकीय उदारमतवाद या नावाने ओळखले जातात. ओके. यानंतरचा प्रश्न क्रमांक 44 बघा. पुढीलपैकी 3 वेळा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडली गेलेली व्यक्ती कोण आहे? म्हणजे इथे तुम्हाला व्यक्ती विचारली की कोण अशी व्यक्ती आहे की जी राष्ट्रीय काँग्रेसची म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची 3 वेळा अध्यक्ष झालेली आहे. कोण आहे? दादाभाई नौरोजी. सांगू शकाल कोणत्या वर्षी? बघा, दुसरं अधिवेशन जे झालेलं होतं, केव्हा झालेलं आहे दुसरं अधिवेशन? 1896च्या अधिवेशनात ते अध्यक्ष होते. त्यानंतर 1893 मध्ये सेकंड टाइम ते अध्यक्ष राहिले आणि तिसऱ्या वेळेस ते 1900 बरोबर आहे 6 मध्ये 3 वेळा दादाभाई नौरोजी अध्यक्ष राहिले. म्हणून द नेक्स्ट 3 टाइम्स ही वॉज इलेक्टेड प्रेसिडेंट ऑफ द इंडियन नॅशनल काँग्रेस. विच पर्सन? दादाभाई नौरोजी. ओके. आता यानंतर प्रश्न क्रमांक 45 बघा. भारतातील राजकीय उदारमतवादाचे अग्रदूत ठरतात. कोणाला म्हटले? म्हणजे डॅश आर द पायोनियर्स ऑफ इंडिया म्हणजे पॉलिटिकल लिबरलिझम इन इंडिया. मग ए आहे दादाभाई नौरोजी, बी आहे लोकमान्य टिळक, सी आहे राजाराम मोहन राय, डी आहे महात्मा गांधी. राजकीय उदारमतवादाचे अग्रदूत म्हणून कोणाला ओळखलं जातं किंवा अग्रदूत कोण ठरतात असा प्रश्न या ठिकाणी विचारलाय. मित्रांनो, राजकीय उदारमतवादाचा आपण आत्ताच विचार केला. आपल्या भारतातील आहे ना, भारतातील हे लक्षात घ्यायचंय, इंडियन आहे ना, म्हणजे पॉलिटिकल लिबरलिझम इन इंडिया हा महत्वाचा आहे. हा शब्द अतिशय महत्वाचा आहे. याचा अग्रदूत म्हणजे पायोनियर म्हणून कोणाला ओळखलं जातं? दादाभाई नौरोजी यांना. ओके. यानंतरचा प्रश्न क्रमांक 46 बघा. दादाभाई नौरोजी यांचा उदारमतवाद यामागील प्रमुख प्रेरणा खालीलपैकी म्हणजे ना यामागील प्रमुख प्रेरणा कोणती? त्यांनी जो उदारमतवाद मांडलेला आहे त्या उदारमतवादाच्या मागची प्रमुख प्रेरणा विचारली आहे. सामाजिक सुधारणा करायची होती त्यांना, राजकीय सुधारणा, राजकीय म्हणजे इथे आर्थिक सुधारणा, राजकीय सुधारणा की आर्थिक आणि राजकीय सुधारणा. म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग इज द मेन मोटिवेशन बिहाइंड द दादाभाई नौरोजीज लिबरलिझम. आता कोणतं मोटिवेशन होतं त्यांच्या या विचारामागे? फक्त सोशल रिफॉर्म करायचा होता की ओनली इकॉनॉमिकल रिफॉर्म होता की ओनली पॉलिटिकल रिफॉर्म होता की इकॉनॉमिक आणि पॉलिटिकल रिफॉर्म दोन्ही पाहिजे होते त्यांना?
एकदम बरोबर आहे. डी उत्तर आहे. त्यांचं मेन पर्पज होता इकॉनॉमिकल ॲज वेल ॲज पॉलिटिकल रिफॉर्म्स इन इंडिया. मला लक्षात येईल. म्हणून त्यांच्या उदारमतवादातील प्रमुख प्रेरणा आहे आर्थिक आणि राजकीय सुधारणा. म्हणजे मेन मोटिवेशन बिहाइंड दादाभाईज लिबरलिझम, इकॉनॉमिकल अँड पॉलिटिकल रिफॉर्म्स. ओके. यानंतरचा प्रश्न क्रमांक 47 बघा. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणाच्या कार्यकाळात झाली? इथे तुम्हाला कार्यकाळ कोणाचा होता म्हणजे त्यावेळेस आपल्या भारताचे गव्हर्नर जनरल कोण होते असा प्रश्न आहे. लॉर्ड डफरिन होते, लॉर्ड कर्झन आहे, लॉर्ड रिपन आहे की लॉर्ड लिटन? म्हणजे ड्युरिंग हुज टेन्युअर? प्रश्न लक्षात घ्या. ड्युरिंग हुज टेन्युअर वॉज द इंडियन नॅशनल काँग्रेस फॉर्म? कोणाच्या काळात राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झालेली आहे ना? 1885चा हा काळ आहे. 1885 मध्ये आपल्या भारताचे गव्हर्नर जनरल कोण होते असा हा प्रश्न आहे. तर मित्रांनो आठवतं? नसेल आठवत तर लॉर्ड डफरिन हे आपल्याकडे गव्हर्नर जनरल असताना नॅशनल काँग्रेसची स्थापना झालेली आहे. म्हणून लॉर्ड डफरिनचा हा टेन्युअर आहे आणि या टेन्युअरमध्ये इंडियन नॅशनल काँग्रेस वॉज फॉर्म इन इंडिया. ओके. यानंतरचा प्रश्न क्रमांक 48 बघा. दादाभाई नौरोजी यांनी कोणत्या काँग्रेसच्या अधिवेशनात स्वराज्य हे भारताच्या राजकीय प्रयत्नाचे लक्ष असल्याचे जाहीर केले? खूपदा प्रश्न विचारला गेला म्हणे ना. आता इथे बघा 48व्या प्रश्नामध्ये काय म्हटलंय की इन विच काँग्रेस कन्व्हेन्शन डिड दादाभाई नौरोजीज डिक्लेअर द स्वराज वॉज द गोल ऑफ इंडियाज पॉलिटिकल एंडेवर्स? आता इथे लक्षात घ्या की राजकीय प्रयत्नांचं लक्ष हे कोणत्या काँग्रेसच्या अधिवेशनात जाहीर केलेलं आहे? 1886ला कलकत्त्याच्या अधिवेशनात नाही, 93चं लाहोर अधिवेशन याच्यात नाही, या 1905च्या नाही, 1906चा जो कलकत्ता अधिवेशन आहे ज्याच्यामध्ये स्वराज्याची घोषणा केली. हे मागे बऱ्याचदा प्रश्न आलेला आहे. म्हणून त्यांचं लक्ष जाहीर केव्हा केलेलं आहे? 1906 मध्ये. ओके. 1906च्या कलकत्ता अधिवेशनात त्यांनी जाहीर केलेला आहे. यानंतरचा प्रश्न क्रमांक 49 बघा. टिंबटिंबा येथील एल्फिस्टन कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून नियुक्त झालेल्या दादाभाई नौरोजी हे भारतातली कितवी व्यक्ती आहे? म्हणजे एल्फिस्टन कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून म्हणजे दादाभाई नौरोजी वॉज द फर्स्ट इंडियन. आता इथे ॲक्च्युअल फर्स्ट इंडियन आहे टू बी अपॉइंटेड ॲज अ प्रोफेसर ॲट एल्फिस्टन कॉलेज हिअर. म्हणजे कुठे आहे एल्फिस्टन कॉलेज? कोणत्या एल्फिस्टन कॉलेजमध्ये असा प्रश्न आहे. आपल्याला याच्यापूर्वी एक प्रश्न आला होता एल्फिस्टन कॉलेजमध्ये हे कितवे भारतीय आहेत प्रोफेसर होणार आहे. आता प्रश्न विचारला एल्फिस्टन कॉलेज कुठे आहे ना. म्हणून डॅश डॅश येथील. आता मुंबईचं आहे, लंडनचं आहे, दिल्लीचं आहे, स्टार्टगडचं आहे. सांगा आता कुठलं आहे? बरोबर आहे मुंबई येथील एल्फिस्टन कॉलेजमध्ये दादाभाई नौरोजी प्राध्यापक म्हणून नियुक्त झालेले पहिले भारतीय होत. म्हणून इथे मुंबईमध्ये हे लक्षात घ्यायचं. ओके. ठीक आहे. यानंतरचा प्रश्न क्रमांक 50 बघा. दादाभाईंची प्राथमिक शिक्षण कोणत्या शाळेत झाले? म्हणजे त्यांचं प्रायमरी एज्युकेशन तुम्हाला विचारलं. म्हणजे दादाभाई रिसिव्ह हिज प्रायमरी एज्युकेशन फ्रॉम विच स्कूल? कोणत्या शाळेतनं त्यांनी प्रथमतः शिक्षण म्हणजे इथे शिक्षण घेतलेलं आहे तुम्हाला असा प्रश्न विचारलेला आहे. आता इथे तुम्ही लक्षात घ्या की दादाभाई नौरोजींचं प्राथमिक शिक्षण कोणत्या शाळेत झालं? हा एकच शब्द आहे, लक्षात घ्या. एक ज्ञानप्रसारक मंडळी, बी आहे लंडन इंडियन सोसायटी, सी इंडियन नेटिव्ह एज्युकेशनल सोसायटी आणि डी आहे वरीलपैकी एकही नाही, नन ऑफ द अबव. सांगू शकाल? येस, मुंबईत नेटिव्ह एज्युकेशन जी सोसायटी आहे या सोसायटीमध्ये त्यांनी प्रायमरी एज्युकेशन घेतलेलं आहे. म्हणून दादाभाईंचं प्रायमरी एज्युकेशन एकतर मुंबईत झालं हे लक्षात ठेवायचं आहे आणि प्रायमरी एज्युकेशन कुठे झालं? नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीमध्ये. म्हणून पर्याय क्रमांक काय येणार? सी. मित्रांनो अशा प्रकारे आज आपण दादाभाईंच्या विचारावर आधारित त्यांच्या जीवनाच्या संदर्भातले काही प्रश्न आणि त्यांच्या राजकीय विचारावर आधारित प्रश्नांच्या आधारावर आज आपण 10 प्रश्नांचा विचार या भागात केलेला आहे. निश्चितच आपणास त्यांच्या विचाराची ओळख होण्यास निश्चित मदत झाली अशी अपेक्षा बाळगते. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित लाईक आणि शेअर करायला विसरू नका. अद्यापही माझं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते करून घ्या जेणेकरून यापुढचे जेही माझे व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन्स आपणास मिळण्यास मदत होईल. ओके. धन्यवाद.